हॅलो एव्हरीवन. तर तुम्हाला तर टायटल बघून कळालंच असेल की हा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे. तर बरोबर, तर हा व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या लहान बाळासोबत ट्रॅव्हल करताना कोणकोणत्या गोष्टी सोबत घ्यायला हव्यात, कॅरी करायला हव्यात, या बाबतीत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला जास्त वेळ न दवडता पाहूयात की बाळासोबत जाताना कोणकोणत्या गोष्टी घेऊन जायच्या. आता बाळ 6 मंथ प्लस असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप कामी येईल. म्हणजेच त्याचं फूड वगैरे घेण्यासाठी पण मी यामध्ये आयडिया दिलेल्या आहेत. तर चला स्टार्ट करूयात. तर पहिले तर बाळासोबत बाहेर जायचं म्हणजे मला देखील खूप मोठा प्रश्न पडायचा की बाळासोबत बाहेर जाताना नक्की काय काय घ्यायचं. खूप कन्फ्युजन होतं, हे घेऊ ते घेऊ, हे वापरात होईल का की उगाच सोबत घेऊन जातोय आपण, असं होतं. तर पहिले तर मी हा न्यूबिलायझर पहिले तर मी बॅगमध्ये टाकून देते आणि ज्या ट्यूब असतात सर्दी आणि कफवरच्या किंवा खोकल्यावरच्या त्या मी ठेवून देते स्वतःजवळ. त्या माझा एक पॅकच आहे, म्हणजे सॅशे, त्यामध्ये मी सगळं मेडिसिनचं घेते तिचं. आता त्यानंतर मी तिचे क्लोथ्स घेतलेले आहेत. हे बऱ्यापैकी नवीन आणि ब्रिदेबल फॅब्रिकचे क्लोथ्स आहेत, कपडे आहेत, जे ती बाहेर असे फंक्शनसाठी पण घालू शकते आणि घरात पण वेअर करू शकते, अशा टाईपचे आहेत. सध्या तिला आम्ही झगमग झगामग ते चमकी टिकली फ्रॉक बी कसं अजिबात घालत नाही, खूप लहान आहे आणि तिला स्वतःला पण इरिटेट होतं त्यामुळे, म्हणून मी तसलं काही आता सध्या कपडेच घेत नाही. काही फंक्शन असेल तर ठीक आहे, पण आता सध्या आम्ही फंक्शनलाच चाललो आहे लग्नासाठी, तरी पण मी तिला तसलं झगमग काही घेतलं नाही आहे. त्यानंतर इथे एक लव लॅबचं माझं स्वॅडल आहे, तिच्यासाठी मी घेतलेले. माझ्याकडे पॅक ऑफ 3 आहेत, त्यातलं मी एक घेते. टॉवेल घेतला आहे तिचा, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. मी एक हा घेते आणि टॉवेल एकदम ब्रिदेबल सॉफ्ट फॅब्रिकचा टॉवेल आहे, जो मी डीमार्टमधून घेतलेला आहे. त्यानंतर मेन चीज येते ती म्हणजे डायपर. तुमचं बेबी ज्यामध्ये कम्फर्टेबल असेल, जे तुम्ही वेअर करताय कम्फर्टेबली, ते डायपर तुम्ही सोबत घ्यायचं आहे. तर इथे मी तिच्यासाठी हे पॅम्पर्स प्रीमियम केअरचे डायपर्स घेतलेले आहेत, मीडियम साईजचे. त्यानंतर एक सॉक्स ऑलरेडी आहे माझ्याकडे, बाहेर वॉश केला आहे मी, आणि मध्ये एक आहे. त्यानंतर हे असे पॅक येतात बघा. मी ना आधी काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या फर्स्ट क्रायवरून, तेव्हा माझ्याकडे या पॉलिथिन आहेत सील पॅकवाल्या. यामध्ये मी हे रुमाल आणि कॅप्स ठेवले तिचे. रुमाल खूप लागतात पिल्लूसाठी मला तरी, कारण काही सांडलं केलं, खाताना लागलं केलं, पुसताना. वाईप्स तर असतातच, पण आता सध्या मी जास्त प्रेफर करते ते म्हणजे हँकरचीफ रुमालला. त्यानंतर बेबी वाईप्स तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घ्या. इथे मी हे क्यूब केअरवाले घेतलेले आहेत, विथ लीडवाले, कारण ना विदाऊट लीड जे येतात ना ते लवकर खराब होतात. त्यानंतर ते कोरडे पण पडतात लीड खराब झाल्यावरती, त्यामुळे मी हे विथ लीडवाले घेते. तर हा मी एक पॅक घेतलेला आहे. आम्ही 2 दिवसामध्ये रिटर्न येणार आहोत. आता भरपूर थंडी आहे, पाऊस पडतोय, जुलै महिन्यामधले हा व्हिडिओ आहे. मी तिच्यासाठी कॅप ही एक स्पेशल घेतली आहे बाहेर फंक्शनमध्ये घालण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस. तिने लहानपणी यूजच केली नाही, लहानपणी म्हणण्यापेक्षा जेव्हा ती बॉर्न झाली तेव्हा घेतलेली, तिला काही येत नव्हती. आता पिल्लू आहे 10 महिन्यांची, तर तिला ही प्रॉपर बसते, थंडीत वगैरे घालू शकतो. खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे आतलं आणि मला तरी खूप आवडते पर्सनली, छान पण कलर आहे. नंतर नेक्स्ट पार्ट बघा, मी तिच्यासाठी घेतलेलं आहे जे अंघोळ केल्यावरती सामान लागतं किंवा अंघोळ करण्या अगोदर. साबण तर मी दुसऱ्या बॅगमध्ये कॅरी करते, म्हणजे तिचा जो साबणाचा वरचा कवर असतो ना त्यामध्येच टाकून मी एका पिशवीत टाकून घेणार आहे. तर अंघोळ केल्यानंतर लागतं ते म्हणजे तिचं पावडर, त्यानंतर काजळ वगैरे. थोडंफार मी लावते काजळ, मी तिच्या डोळ्यात काजळ लावत नाही. त्यानंतर अंघोळ करताना लागणारा हा ब्रश, 6 मंथ्स झाल्यापासून, कंप्लीट झाल्यापासून तिला आम्ही ब्रश यूज करतोय, हा फिंगरवाला. तुमचं पण बाळ जर 6 मंथ प्लस असेल तर तुम्ही हा ब्रश वापरू शकता डॉक्टरांच्या सजेशनने. त्यानंतर हे तिचं क्लिन्झर, बेबी लिक्विड क्लिन्झर, मी मदर्स पर्सचं वापरते, फर्स्ट डेपासून वापरते, खूप भारी आहे हे. आणि मी माझ्याकडे बॉटल असल्यामुळे रिफिल पॅक मागवते आणि रिफिल करून मी हे यूज करते. बॉटल्स, खेळणी, असं सगळं काही धुण्यासाठी खूप उपयोगी येतं हे. आणि मी अशा ना बघा, फर्स्ट क्रायवरती स्पेशली ना असे बेबी हगचे प्रोडक्ट्स किंवा इतर कोणतेही प्रोडक्ट्स मागवले ना, अशा पॉलिथिन येतात सील पॅकवाल्या, तर त्यांना मी जपून ठेवते. कारण ना कोणत्याच गोष्टी अशा अस्ताव्यस्त टाकल्या ना सापडत नाहीत, अस्ताव्यस्त होऊन जातात. त्यामुळे या बॅगमध्ये ठेवलं ना त्या एका ठिकाणी राहतात. नेक्स्ट पार्ट येतो ते म्हणजेच मेडिसिन. तर मेडिसिनमध्ये पहिले तर मी ही रॅश क्रीम ठेवते, कारण ती डायपर वापरते मी तिला संध्याकाळचं वगैरे. थोड्याफार रॅश आल्या तर, तिला तर रॅश येतच नाही जास्त, पण चुकून एखाद्या वेळेस आली तर सोबत मी ही रॅश क्रीम ठेवते. खरंच पैसा वसूल प्रोडक्ट आहे एकदा इन्व्हेस्ट केल्यावरती.
त्यानंतर तिची ही पोटली, आता तिथे गेल्यावरती आपण कुठेही जाऊ तर गडबड असते, धांदल असते, आपल्याला कोणत्या गोष्टी काही भेटत नाही वेळेवर, त्यामुळे आपल्या बाळाची काळजी आपणच घ्यायची बाबा, म्हणून मी ओव्याची पोटली पण सोबत ठेवते. त्यानंतर हे न्यूबिलायझरच्या 2 ट्यूब, एक कफची आहे एक सर्दीची आहे, या दोन्ही सोबत ठेवते, म्हणजेच तिला वाफ द्यायला सोपं पडून जातं. माझ्याकडे असतील तर मी डॉक्टरांच्या प्रिस्क्राईबने हे घेतलेले आहेत. त्यानंतर हे सर्दीचं औषध, बेसिक ताप वगैरेचे औषध सोबत ठेवते मी, बाकी काही नाही. आणि हे पॅक करून असंच घेते, म्हणजेच घ्यायला पण सोपं पडून जातं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजेच बाळ 6 महिने प्लस असेल, वरचं अन्न खात असेल तर सोबत काय घ्यायचं. आता तुमचं डिस्टन्स जास्त असेल तर तुम्ही इलेक्ट्रिकल कॅटली नक्की घ्या, इथे मी तुम्हाला सांगते नोट करून. तर इलेक्ट्रिकल कॅटली सोबत ठेवा आणि अधेमध्ये त्यांचं जे मील आहे ते तुम्ही बनवू शकता. इथे मी घेतलेली आहे तांदूळ मूग डाळची खिमटी. त्यानंतर ही आहे दलियाची खिमटी, थोडीच राहिलेली आहे पण 2 दिवसातल्या एका मीलसाठी ती बास होऊन जाईल म्हणून मी घेतली आहे सोबत. आणि मखाणा, त्यानंतर चिरमुरे, त्यानंतर आपल्या ते नाचणीच्या लाह्या असतात, गव्हाच्या लाह्या असतात, त्या पण मी सोबत ठेवते, ज्यामुळे बाळ एंगेज राहतं, खातं देखील. आणि ही बघा ड्रायफ्रूट्स आणि मखानाची पावडर आहे वरती, आणि खाली मी मखाना घेतले जे मी भिजवून त्याची स्मूदी बनवू शकेल, ह्यामुळे 2 दिवसासाठी एवढे पुरेसे आहेत म्हणून मी एवढा छोटा डब्बा कॅरी केलेला आहे. त्यानंतर इंद्रायणी तांदूळ आणि मूग डाळ मी तिचं ना एका डब्यात वेगळं ठेवत असते. आता गावी आमच्या इंद्रायणी तांदूळ वापरत नाही, त्यामुळे मी इथूनच घेऊन जाते, सोबत ठेवते, ज्यामुळे तिला पण वेगळं काही असं तांदूळ खावा लागणार नाही किंवा दुसऱ्या तांदळाचा भात खावा लागणार नाही. इंद्रायणी तांदूळ हा लहान मुलांसाठी खरंच खूप छान असतो, तर तोच मी वापरते. आणि अशा प्रकारे मी सगळं काही सोबत कॅरी करते. तर तुम्ही तुमच्या लहान बाळासोबत जाताना कोणत्या गोष्टी कॅरी करता, जर तुमच्या ओळखीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा, लहान बाळाच्या आईला. आणि माझ्या वस्तूंमध्ये कोणत्या गोष्टी राहिल्या असतील तर मला कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि ही आमची पिल्लू कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. मी हे AI एडिट केलेले फोटोज आहेत. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.